आज आपण वैज्ञानिक उपकरणे व त्यांचे दैनंदिन उपयोग या घटकावर आधारित परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण प्रश्नांचा सराव करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। प्रश्न पहिला, वाहनांची गती मोजण्यासाठी कोणत्या यंत्राचा वापर केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 आहे ग्रॅव्होमीटर, ऑप्शन क्रमांक 2 आहे स्पीडोमीटर, ऑप्शन क्रमांक 3 आहे गायरोस्कोप आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे किलोमीटर। योग्य उत्तराचा पर्याय आपल्याला कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे। तर बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो स्पीडोमीटर या यंत्राचा वापर वाहनांची गती मोजण्यासाठी केला जातो। हे लक्षात ठेवा, परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। चला पुढचा प्रश्न पाहूया आपण। प्रश्न दुसरा, 1876 साली टेलिफोनचा शोध कोणी लावला? ऑप्शन क्रमांक 1 आहे अलेक्झांडर ग्राहम बेल, ऑप्शन क्रमांक 2 आहे जेम्स हिकी, ऑप्शन क्रमांक 3 आहे मेरी क्युरी, ऑप्शन क्रमांक 4 आहे थॉमस अल्वा एडिसन। योग्य उत्तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे। 1876 साली टेलिफोनचा शोध कोणी लावला? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी 1876 साली टेलिफोनचा शोध लावला। पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न तिसरा, दुधाची शुद्धता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात? दुधाची शुद्धता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात? ऑप्शन क्रमांक 1 आहे मॅनोमीटर, ऑप्शन क्रमांक 2 आहे बॅरोमीटर, ऑप्शन क्रमांक 3 आहे सिस्मोमीटर, ऑप्शन क्रमांक 4 आहे लॅक्टोमीटर। तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 लॅक्टोमीटर या उपकरणाच्या साहाय्याने दुधाची शुद्धता मोजली जाते। प्रश्न चौथा, जमिनीवर आणि पाण्यावर सुद्धा चालणाऱ्या वाहनास काय म्हणतात? प्रश्न चौथा, जमिनीवर आणि पाण्यावर सुद्धा चालणाऱ्या वाहनास काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 आहे होवरक्राफ्ट, ऑप्शन क्रमांक 2 आहे NTRO, ऑप्शन क्रमांक 3 आहे नाबार्ड आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे इस्रो। बरोबर उत्तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे। तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 होवरक्राफ्ट हे जमिनीवर आणि पाण्यावर सुद्धा चालणाऱ्या वाहनास म्हटले जाते। पुढचा प्रश्न आहे प्रश्न 5वा, इलेक्ट्रिक बल्बचा शोध कोणी लावला? ऑप्शन क्रमांक 1 आहे थॉमस अल्वा एडिसन, ऑप्शन क्रमांक 2 आहे अलेक्झांडर ग्राहम बेल, ऑप्शन क्रमांक 3 आहे मेरी क्युरी, ऑप्शन क्रमांक 4 आहे CV रमन। तर इलेक्ट्रिक बल्बचा शोध कोणी लावला? योग्य पर्याय कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे। तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 थॉमस अल्वा एडिसन यांनी इलेक्ट्रिक बल्बचा शोध लावलेला आहे। चला पुढचा महत्त्वपूर्ण प्रश्न पाहूया। प्रश्न 6वा, किरणोत्साराचे मोजमाप करणारे यंत्र कोणते? किरणोत्साराचे मोजमाप करणारे यंत्र कोणते? ऑप्शन क्रमांक 1 आहे थिओमीटर, ऑप्शन क्रमांक 2 आहे लॅक्टोमीटर, ऑप्शन क्रमांक 3 आहे बॅरोमीटर, ऑप्शन क्रमांक 4 आहे रेडिओमीटर। तर किरणोत्साराचे मोजमाप करणारे यंत्र खालीलपैकी कोणते ते आपल्याला या 4 पर्यायामधून योग्य पर्याय आपल्याला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे। चला बरोबर उत्तर आहे रेडिओमीटर हे किरणोत्साराचे मोजमाप करणारे यंत्र आहे। ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 7वा तुमच्या समोर आहे, लंबकाच्या घड्याळाचा शोध कोणी लावला? लंबकाच्या घड्याळाचा शोध कोणी लावला? ऑप्शन क्रमांक 1 आहे ख्रिश्चियन हायगेन्स, ऑप्शन क्रमांक 2 आहे थॉमस अल्वा एडिसन, ऑप्शन क्रमांक 3 आहे फेडरिक जोन्स आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे डेव्हिडसन।
योग्य पर्याय आपल्याला कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे. तर लंबकाच्या घड्याळाचा शोध ख्रिश्चियन हायगेन्स ऑप्शन क्रमांक 1 यांनी लावलेला आहे. पुढचा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे प्रश्न 8वा. पेनिशिलिनचा शोध कोणी लावला? पेनिशिलिनचा शोध कोणी लावला? ऑप्शन क्रमांक 1 आहे मायकल फॅरेडे, ऑप्शन क्रमांक 2 आहे अलेक्झांडर फ्लेमिंग, ऑप्शन क्रमांक 3 आहे विल्यम हार्वे आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे हम्फ्रे डेव्ही. बरोबर उत्तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बरोबर उत्तर आहे पेनिशिलिनचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंग, ऑप्शन क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे, यांनी लावलेला आहे. सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. चला पुढचा प्रश्न पाहूया. 9वा प्रश्न तुमच्यासमोर आहे. जे.बी. डनलफ यांनी खालीलपैकी कशाचा शोध लावला? जे.बी. डनलफ यांनी खालीलपैकी कशाचा शोध लावला? तर ऑप्शन क्रमांक 1 आहे विमान, ऑप्शन क्रमांक 2 आहे कार, ऑप्शन क्रमांक 3 आहे रबर टायर, ऑप्शन क्रमांक 4 आहे रबरी बूट. तर जे.बी. डनलफ यांनी रबर टायरचा शोध लावलेला आहे, ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न पाहूया. पाऱ्याच्या तापमानाचा शोध कोणी लावला? पाऱ्याच्या तापमानाचा शोध कोणी लावला? ऑप्शन क्रमांक 1 आहे जे.बी. थॉम्सन, ऑप्शन क्रमांक 2 आहे फॅरनाईट, ऑप्शन क्रमांक 3 आहे पास्कल, ऑप्शन क्रमांक 4 आहे जे.डब्ल्यू. विलेर्ट. तर बरोबर उत्तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. पाऱ्याच्या तापमानाचा शोध कोणी लावला? तर बरोबर उत्तर आहे फॅरेनाईट. तर फॅरेनाईट यांनी पाऱ्याच्या तापमानाचा शोध लावलेला आहे. लक्षात ठेवा, फॅरेनाईट. ऑप्शन क्रमांक 2. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 11वा तुमच्यासमोर आहे. फाउंटन पेनचा शोध कोणी लावला? फाउंटन पेनचा शोध कोणी लावला? ऑप्शन क्रमांक 1 आहे ड्रेसर, ऑप्शन क्रमांक 2 आहे लुईस ई वॉटरमॅन, ऑप्शन क्रमांक 3 आहे अलेक्झांडर फ्लेमिंग, ऑप्शन क्रमांक 4 आहे एडवर्ड जन्नर. तर फाउंटन पेनचा शोध कोणी लावला? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 लुईस ई वॉटरमॅन यांनी फाउंटन पेनचा शोध लावलेला आहे. प्रश्न 12वा. विमानाची उंची सांगणारे यंत्र कोणते? विमानाची उंची सांगणारे यंत्र कोणते? ऑप्शन क्रमांक 1 आहे अल्टिमीटर, ऑप्शन क्रमांक 2 आहे ॲमीटर, ऑप्शन क्रमांक 3 आहे डायमीटर, ऑप्शन क्रमांक 4 आहे डायनामो. विमानाची उंची सांगणारे यंत्र, बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अल्टिमीटर हे विमानाची उंची सांगणारे यंत्र आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 13वा तुमच्यासमोर आहे. समुद्राची खोली मोजणारे यंत्र कोणते? समुद्राची खोली मोजणारे यंत्र कोणते? ऑप्शन क्रमांक 1 आहे थर्मामीटर, ऑप्शन क्रमांक 2 आहे फॅथोमीटर, ऑप्शन क्रमांक 3 आहे अल्टिमीटर, ऑप्शन क्रमांक 4 आहे रडार. तर बरोबर उत्तर आहे समुद्राची खोली मोजणारे यंत्र फॅथोमीटर, ऑप्शन क्रमांक 2 आहे फॅथोमीटर हे समुद्राची खोली मोजणारं यंत्र आहे. प्रश्न 14वा. सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठी कोणते यंत्र वापरले जाते? सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठी कोणते यंत्र वापरले जाते? कॅलिडोस्कोप, पायरोस्कोप, मायक्रोस्कोप आणि स्टेथोस्कोप. बरोबर उत्तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न 14वा. बरोबर उत्तर आहे सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठी आपण मायक्रोस्कोपचा वापर करतो. मायक्रोस्कोप. ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 15वा तुमच्यासमोर आहे. हृदयाची स्पंदने तपासण्यासाठी डॉक्टर कोणते उपकरण वापरतात? हृदयाची स्पंदने तपासण्यासाठी डॉक्टर कोणते उपकरण वापरतात? नंबर 1 मायक्रोमीटर, नंबर 2 स्टेथोस्कोप, नंबर 3 स्टेटोग्राफ आणि नंबर 4 डायमीटर. बरोबर उत्तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. हृदयाची स्पंदने तपासण्यासाठी डॉक्टर स्टेथोस्कोपचा वापर करतो. प्रश्न 16वा.
यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करणारे यंत्र कोणते? बघा, यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करणारे यंत्र कोणते? ऑप्शन क्रमांक 1 आहे किलोमीटर, ऑप्शन क्रमांक 2 आहे डायनामो, ऑप्शन क्रमांक 3 आहे स्टिटोग्राफ, ऑप्शन क्रमांक 4 आहे डायमीटर. तर बरोबर उत्तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये यायचं आहे. यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करणारे यंत्र आहे डायनामो, ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर अगदी बरोबर आहे. चला पुढचं पाहूया प्रश्न तुमच्यासमोर आहे 17वा प्रश्न. इंधनाचे तापमान कोणते यंत्र नियंत्रित करते? ऑप्शन क्रमांक 1 आहे रेडिएटर, ऑप्शन क्रमांक 2 आहे सायलेन्सर, ऑप्शन क्रमांक 3 आहे डायनामो, ऑप्शन क्रमांक 4 आहे कंडेन्सर. तर इंधनाचे तापमान नियंत्रित करणारे यंत्र कोणते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 रेडिएटर हे इंधनाचं तापमान नियंत्रित करणारं यंत्र आहे. प्रश्न 18वा. धूळ साफ करण्यासाठी कोणते यंत्र वापरतात? सिस्कोग्राफ, ऑप्शन क्रमांक 2 आहे व्हॅक्यूम क्लीनर, ऑप्शन क्रमांक 3 आहे विरोमीटर, ऑप्शन क्रमांक 4 आहे क्लीन मॅट. तर धूळ साफ करण्यासाठी आपण व्हॅक्यूम क्लीनर वापरतो. काय वापरतो? व्हॅक्यूम क्लीनर. व्हॅक्यूम क्लीनरचा वापर आपण करतो. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न बघूया 19वा प्रश्न. खाणीत काम करण्यासाठी कोणते उपयुक्त ठरणारे यंत्र आहे खालीलपैकी? खाणीमध्ये जे काम करण्यासाठी आपण कशाचा वापर करतो? व्हिडोमीटर, हायग्रोमीटर, सेफ्टी लॅम्प आणि सेफ्टी गन. यापैकी योग्य पर्याय आपल्याला कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे. तर बरोबर उत्तर आहे सेफ्टी लॅम्पचा वापर आपण खाणीमध्ये करतो. प्रश्न 20वा. जहाजामध्ये वेळ निश्चित करण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? जहाजामध्ये वेळ निश्चित करण्यासाठी ऑप्शन क्रमांक 1 आहे फॅथोमीटर, ऑप्शन क्रमांक 2 आहे ॲमीटर, ऑप्शन क्रमांक 3 आहे फेरोमीटर आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे क्रोनोमीटर. तर योग्य पर्याय आपल्याला ह्याच्यामध्ये द्यायचा आहे. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे क्रोनोमीटर. लक्षात, जहाजामध्ये वेळ निश्चित करण्यासाठी क्रोनोमीटरचा वापर केला जातो. ऑप्शन क्रमांक 4 आहे तो क्रोनोमीटर. जहाजामध्ये वेळ निश्चित करण्यासाठी क्रोनोमीटरचा वापर केला जातो. ऑप्शन क्रमांक 4. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 21वा. वेळेची सूक्ष्म स्थिती तपासणी करण्यासाठी डॅश डॅशचा वापर होतो? स्टॉपवॉच, लंबकाचे घड्याळ, एलोबिन वॉच, मेकॅनिकल वॉच घड्याळ. तर बरोबर उत्तर आहे आपण वेळेची सूक्ष्म स्थिती तपासण्यासाठी स्टॉपवॉचचा वापर करतो. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 22वा. दिशांचे ज्ञान कोणत्या यंत्रामुळे होते? दिशांचे ज्ञान कोणत्या यंत्रामुळे होते? डिरोमीटर, पायरोमीटर, कंपास, त्यालाच होकायंत्र म्हणतात, आणि थॅलोमीटर. तर बरोबर उत्तर आहे कंपास, होकायंत्र. ऑप्शन क्रमांक 3 याच्या साहाय्याने आपण दिशेचे ज्ञान समुद्रामध्ये किंवा जहाजामध्ये आपल्याला समजते. प्रश्न 23वा. शर्करामापी कशासाठी वापरली जाते? द्रव्याची घनता मोजण्यासाठी, द्रव्यातील साखर मोजण्यासाठी, द्रव्याचे तापमान मोजण्यासाठी, द्रव्यातील मीठ मोजण्यासाठी. तर बरोबर उत्तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे की शर्करामापी ही कशासाठी वापरली जाते? तर बरोबर उत्तर आहे शर्करामापी ही द्रव्यातील साखर मोजण्यासाठी वापरली जाते. प्रश्न 24वा. झाडाची सूक्ष्म वाढ कोणत्या यंत्राद्वारे मोजली जाते? ऑप्शन क्रमांक 1 आहे सिस्मोग्राफ, इलेक्ट्रोग्राफ, केस्कोग्राफ, स्टिकरग्राफ. तर बरोबर उत्तर आहे की झाडाची सूक्ष्म वाढ ही केस्कोग्राफ या यंत्राद्वारे मोजली जाते, हे लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 25वा. डिझेल इंजिनचा शोध कोणी लावला? डिझेल इंजिनचा शोध कोणी लावला?
रुदरफोर्ड, रुडॉल्फ डिझेल, हेनरी चेकलॉक, मेटकल्फ. तर डिझेल इंजिनचा शोध हा रुडॉल्फ डिझेल यांनी लावलेला आहे. प्रश्न 26वा, ग्रामोफोनचा शोध कोणी लावला? ग्रामोफोनचा शोध कोणी लावला? थॉमस अल्वा एडिसन, हम्फ्रे डेव्ही, पीटर पॅकलिन किंवा कार्ल स्टेमसन. तर ग्रामोफोनचा शोध ऑप्शन क्रमांक 1 थॉमस अल्वा एडिसन यांनी लावलेला आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 27वा, सुरक्षा आगपेटीचा संशोधक कोण आहे? जे आपण माचिस बॉक्स वापरतो त्याचा संशोधक कोण आहे? म्हणजे सुरक्षा आगपेटीचा संशोधक कोण आहे? राईट बंधू, जॉन वॉकर, जेम्स वॅट, हेनरी स्टिफर्ड. तर बरोबर उत्तर आहे जॉन वॉकर यांनी सुरक्षा आगपेटीचा शोध लावलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. चला पुढे बघूया प्रश्न 28वा, टाइपरायटरचा शोध कोणी लावला? हेनरी बेक्वेरिल. ऑप्शन क्रमांक 2 आहे क्रिस्टोफर एल सोल्स. ऑप्शन क्रमांक 3 आहे थॉमस पेनी. ऑप्शन क्रमांक 4 आहे शावलॉन. तर बरोबर उत्तर आहे टाइपरायटरचा शोध क्रिस्टोफर एल सोल्स यांनी लावलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 29वा, प्लॅस्टिकचा संशोधक कोण आहे? प्लॅस्टिकचा शोध कोणी लावला? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अलेक्झांडर पार्क्स यांनी प्लॅस्टिकचा शोध लावलेला आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 30वा, पाण्याच्या आत चालणाऱ्या जहाजास काय म्हणतात? पाण्याच्या आत चालणाऱ्या जहाजास काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 वॉटर बोट. ऑप्शन क्रमांक 2 सबमरीन. ऑप्शन क्रमांक 3 सबसीन. ऑप्शन क्रमांक 4 हॉवर बोट. तर बरोबर उत्तर आहे सबमरीन. धन्यवाद.